स्वागतम. नमस्कार. आज आपल्या शाळेत इयत्ता 10वी व इयत्ता 12वीच्या निरोप समारंभ कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचे मी सहर्ष स्वागत करते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री राजाराम भाऊ पाटील यांनी स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करते. आजच्या कार्यक्रमासाठी मान्य अध्यक्षांची निवड करण्यात आली, त्यास मी सर्वांमध्ये अभिनंदन देते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्यवरांना विनंती करते की त्यांनी ईश पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करावी. इयत्ता 8वी वर्ग 9वी वर्ग आणि 10वी 11वी 12वी या गुणांच्या पाठीवर थाप शाबासकी थाप देत आहेत आपले संस्थे संचालक सन्माननीय शिवाजी भंडारी. आज खरोखर आपल्याकडे एक चांगली परिस्थिती आहे. सर्वांकडे चांगल्या प्रकारचा पैसा आहे, मोबाईल सुविधा आहे, पण जो काळ आम्ही आठवतोय 1991 पासून की ज्या काळामध्ये मुलांच्या पाठीवर शाबासकी थाप कोणी देत नव्हता तो मला आठवतोय. आणि म्हणून शिवाजी भंडारी यांच्या बाबतीत बोलावं तितकं कमी आहे. मी मगाशी बोलल्याप्रमाणे की आता सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत, पण जो काळ मला माहित आहे की ज्या काळामध्ये मुलांना 2 रुपये फी होती, मासिक फी, ती भरायला मुलांना नव्हती. त्या काळापासून तर आज आहेत दादा मुलांच्या पाठीवर शाबासकीची थाप देत आहेत. दादांना मी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. म्हटला की बसायची अडचण यायची, ती अडचण दादा या ठिकाणी आपल्याला सोडवली आहे. आणि म्हणून हे दादांसाठी जोरदार दादा 1 2 3 शुभ असते त्या मुलीचा भेटून सत्कार करावा. जोरदार दादा धन्यवाद. उदय पाटील 70% धन्यवाद. बसा. यानंतर ज्यांच्या माध्यमातून ही बक्षीस दिली जातात ते आपले संस्थे संचालक सन्माननीय शिवाजी भंडारी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मुलांच्या पाठीवर शाबासकीची थाप आपण द्यावी. इयत्ता 8वी वर्ग मनोजी पद्माकर पितळे 82%.
1-2-3. दुसरा क्रमांक आणि दुसरा क्रमांक आहे सावनी दिलीप पाटील कुंभारली. देवशेठ पाटील यांचे नाव आहे नाव तिच्या पाठीवर शबासकी येतात तिचे आजोबा देवशेठ पाटील. 1-2-3. दुसरा क्रमांक दिग्गज मच्छिंद्र पाटील कळवणे गाव ब्राह्मण कळवणे. तुमचा क्रमांक कुमार मुकुंद पाटील 81%. अतिशय उदार मताचे संचालक. 1-2-3. मागची मुलं सुरेंद्र भंडारी यांच्याकडून रोख पारितोषिक आहे 12वी मावळ्यासाठी. प्रथम क्रमांकाचं बक्षीस घेत आहे साहित्य मुख्याध्यापक सर्वने गायकवाड सर. 1-2-3. बाकी तीन क्रमांक नारायणचे. प्रथम क्रमांक नारायण, द्वितीय क्रमांक नारायण. 1-2 आणि 3 क्रमांक पटकावले नारायण मावळे. 2 बालग्रस्त आवाज, छान वक्तृत्व, अंजन गायकवाड. 1-2-3. बोलत आहे की मी असेल नसेल या पुढचं सरकार मनाने कळेल असं मागच्याशी बोलले होते. मला शोध मिळाली. बघूया. 1-2-3. धन्यवाद. 1-2-3. मागणी प्राप्त करतायत तालुका, जिल्हा, राज्य, उपविभागीय या स्पर्धेमध्ये बक्षीस आव्हान या ठिकाणी वाटप करावं. वाघांनी अंगवाडी द्वितीय क्रमांक मुले प्रथम क्रमांक 10वी देत आहेत सुरेंद्र भंडारी. 1-2-3. द्वितीय क्रमांकाचा संघ खो-खो. 1-2-3. आम्ही खेळ पाहिलाय छोटे मोठे परंतु कबड्डी हा ताकदीचा खेळ आहे. पण या मुलांकडे तिची मुलगी आहे तिचा खेळ जबरदस्त आहे. तो पण खूप छान आहे. अशी मुलं खरोखर फार पुढे जाऊ शकतात. तर आपण शुभेच्छा देऊया. आणि म्हणून या प्रथम मुलीचा संघ नवीन गाव यांना पाठवशी होती आपल्या संस्थे संचालक राजेंद्र वाळसाहेब त्यांच्या बाजूवर शाबासकीची साथ होत आहे. राजेंद्र वाळसाहेब. 1-2-3. तुम्ही सांगा दुसरा क्रमांक विद्यार्थी मित्र आशीर्वाद खूप महत्वाचा असतो. द्वितीय क्रमांक हरमन यांचं कौतुकप्रती आपल्या शाळेचे मुख्याध्यापक सर्वने गायकवाड सर. कबड्डी मुले द्वितीय क्रमांक 10वी केल्या 8वी 10वी 11वी 12वी भंडारी. खो-खो मुली द्वितीय क्रमांक 11वी. 1-2-3. संस्था संचालक सन्माननीय देवशेठ पाटील 12वी. 1-2-3. यश भूषणमुळे द्वितीय क्रमांक मागची मला. 1-2-3. कबड्डी मुली तिचा सत्याप्रती संचालक राजेंद्र वाळसाहेब. 1-2-3. सरांपेक्षा उंच विद्यार्थी 10वी प्रथम क्रमांक. उंच आहे पण नंबर आहे बघा. धन्यवाद. द्वितीय क्रमांक केतन विजय पाटील
वैयक्तिक खेळामध्ये तर शाळेचं नाव गंभीर करेल. तिला शुभेच्छा द्या. आपण सरकार करतील आपल्या संस्था संचालक सन्माननीय राजे पवार साहेब, भूमी गणेश सातले, प्रथम क्रमांक धावणे 1-3, रिद्धी महेंद्र पाटील द्वितीय क्रमांक मोठा गट धावणे त्यानंतर मोठा भाऊ विभागात गेला आहे सुरेश भगवान आधारी नातेवाईचा अमोल भगवान आधारी नाळे यानंतर मोठा गट द्वितीय क्रमांक तेजस जनार्दन पाटील तेजस आणि द्वितीय क्रमांक जय मोहन पाटील द्वितीय स्वाती संजय पाटील 1-3. आपले संचालक सन्माननीय बालाजी पाटील पाटील यांना या ठिकाणी भरसर पारितोषिक शाळेचे गुणवंत विद्यार्थी आणि क्रीडा क्षेत्रातील प्रावीण्य प्राप्त विद्यार्थी होते यांचा आपण या ठिकाणी सन्मान केला किंवा सत्कार केला. आपल्या शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री गायकवाड यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपल्या संस्थेचे आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय राजाभाऊ पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं यथोचित या ठिकाणी स्वागत करावं. संस्थेच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजाभाऊ पाटील यांना सन्माननीय मुख्याध्यापक या ठिकाणी गुलाब पुष्प देऊन त्यांचं आमच्या विद्यार्थ्यांच्या वतीने स्वागत केलं आहे. यानंतर संस्थेचे संचालक जे आपल्याला नेहमी प्रोत्साहन देतात आणि 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना नेहमी बक्षीस देतात असे शिवाजी दादा भंडारी यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचा सत्कार करतो. सन्माननीय मुख्याध्यापक संस्थेचे संचालक परिसर या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांना विनंती करतो की त्यांनी त्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचा सत्कार करावा. यानंतर संस्थेचे संचालक दैवत पाटील यांना सन्माननीय मुख्याध्यापक गुलाब पुष्प देऊन यांचं स्वागत करतो. संस्थेचे संचालक राजेंद्रजी वाडे साहेब यांना सन्माननीय मुख्याध्यापक गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करतो. आपल्याला आशीर्वाद दिले धन्यवाद. सर्वांनी आसन ठेवा. आपल्याला शुभेच्छा. पाऊस जातो जसे कुंभार मातीपासून सुंदर मडके घडवतो तसेच आपले या शाळेतील प्रत्येक शिक्षक हे आपल्याला घडत असते की कधी हा दिवस येतोय, पण जेव्हा आज हा दिवस आला, आज हा क्षण आला, तेव्हा सगळ्यांच्या तोंडातून एवढंच ऐकायला मिळतंय की का आला आजचा हा दिवस. की आपली मुलं कुठेही जगाच्या पाठीवर गेली ही गुरुकृपा विद्यालयाचे विद्यार्थी आहेत हे आपण अभिमानाने सांगतो. म्हणून त्याला निरोप समारंभ न म्हणता आपल्या शिक्षकांकडून आशीर्वाद घेण्यासाठी, शुभेच्छा घेण्यासाठी आपल्या संस्था चालक असतील यांच्या शुभेच्छा आपल्या पाठीशी राहावं म्हणून आपल्या शिक्षकांकडून हा एक छोटा. आणि कोणत्याही गोष्टीचं टेन्शन घेऊ नका. 10वी आणि 12वी काही कठीण नाही, अजिबात कठीण नाहीये. तर जीवनामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली असेल तर ती धोरणांचे आशीर्वाद. दहावीच्या मुलांना मी एक सूचना करेन की 10वी प्रगती पॉईंट आहे. विद्यार्थी जे आहे ते विद्यार्थी आपल्या शाळेची संपत्ती आहे. मी तुम्हाला एकच सांगतो, तुम्हाला परीक्षेचा काही टेन्शन घ्यायची गरज नाही. तुम्ही फक्त तुमच्या आई वडिलांचा आशीर्वाद घ्या, आई वडिलांचा आशीर्वाद घ्या, गुरुदेवांचा आशीर्वाद घ्या आणि निरोप द्यायचा असा प्रश्न पडतो म्हणून आपण निरोप नाही. हा आपला आपल्या शाळेसाठी हा सदिच्छा समारंभ आहे. तुम्हाला आम्ही सदिच्छा देतो की 10वीच्या परीक्षेसाठी आणि 12वीच्या परीक्षेसाठी
पण ही परीक्षा आहेत. मी सर्वांचे आभार मानते व अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम संपला असे जाहीर करते. धन्यवाद.